आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, तुम्ही पाहताय झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये साठवणीचे पदार्थ आणि मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी या परंपरेने येतात, वारसा घेऊन येतात। म्हणजे उदाहरणार्थ एखादी आवड असेल, कला असेल, राजकारणाचा वारसा असेल, एखादं घराणं असेल किंवा पारंपरिक पदार्थ सुद्धा असतील, हे सुद्धा आपल्याकडे वारसा घेऊन येतात, हो की नाही? मग असे वारसा असलेले जुने पदार्थ, पारंपरिक पदार्थ हे कुठेतरी हरवू नयेत म्हणून आपण एक नवीन सिरीज सुरू केली जिचं नाव आहे साठवणीचे पदार्थ, जे पदार्थ परंपरागत तर आहेत पण साठवली जातात। चला मग असे पदार्थ पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत कळवा भागातल्या गीताताईंच्या घरी। जाऊयात त्यांच्याकडे, गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात तुमच्यासाठी साठवणीचे पदार्थ। चला। नमस्कार। नमस्कार। कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? हो या। नमस्कार नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? उकाड्यामुळे जरा त्रास होतोय असं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर। आधी आपण गप्पा मारूयात आणि मग रेसिपीज कडे वळूयात। ही सगळी तुमची फॅमिली का? वा वा वा, खूप छान। गप्पा मारायला आवडतात तुम्हाला? चला आज आमच्या खवय्येगिरीच्या निमित्ताने गप्पा मारूयात आणि मग पदार्थ पाहूयात, चालेल? चला। गीताताई पानसरेंच्या घरी आपण आहोत आणि त्यांचे सगळे कुटुंबीय, मैत्रिणी, नातेवाईक सगळे आपल्या सोबत आहेत। आपण गप्पा मारूयात आणि मग रेसिपीज कडे वळूयात। परत एकदा तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। आणि आता आपल्याला जरा गप्पा मारायच्यात। सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव काय सांगा? गीता रवींद्र पानसरे। काय करता आपण? मी ब्युटिशियन आहे। अरे वा, खूप मुलींना सौंदर्य देता मग तुम्ही? मग तुम्ही स्वतः त्याचा कोर्स केलाय? हा। किती वर्षांपासून हा व्यवसाय करता? 15 वर्षापासून। 15 वर्षांपासून? वा। आणि अजून काय काय तुमच्या आवडी आहेत? काय नाही, फिरायला वगैरे आवडतं मला इकडे। कुठे फिरायला? माझे मिस्टर गिर्यारोहक आहेत। बर चांगले। बर। डोंगरावर वगैरे जातात, त्यांच्याबरोबर जाते। डोंगरावर? सगळे मिळून जाता मग फिरायला? हो, आम्ही सगळे मिळून जातो। वर्षातनं एकदा पिकनिक काढतो आम्ही सगळे। वर्षातनं एकदा? वा, खूप छान। सर नमस्कार। नमस्कार। काय करता तुम्ही? मी मंत्रालयात नोकरी करतो। फार कामाचे आहात सर। नमस्कार परत एकदा। मंत्रालयात काय म्हणून आहात सर तुम्ही? मी स्टेनोग्राफर म्हणून आहे। बर, तुमच्या काय काय आवडी आहेत? मी गिर्यारोहक आहे, जलतरणपटू आहे। बर। गाण्याची आवड आहे मला। बर। आणि इतर बोन्साय आणि झाडाझुडांची खूप आवड आहे। बर। मी लावतो स्वतः। मी स्वतः बोन्साय करतो। बर। म्हणजे एकंदरीत नेचरच्या जवळ जाणाऱ्या तुमच्या सगळ्या आवडी आहेत या। ह्या झाल्या तुमच्या। गीताताईंच्या काय आवडी आहेत? तिला मित्र मैत्रिणींबरोबर फिरायला आवडतं। बर। आणि तुमच्याबरोबर? हो, माझ्याबरोबर पण। अच्छा, बर। मग तुम्ही जे वर्षाला एकदा जाता, तर तो जो तुमचा छंद आहे, तुम्ही डोंगरावर वगैरे फिरायला जाता, हा छंद म्हणजे तुमच्यामुळे त्यांना ती आवड लागली का त्यांना आधीपासून होती? हा, लग्न झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गिर्यारोहणासाठीच गेलो होतो। बर। तेव्हा कोणता डोंगर निवडला होता? तेव्हा आम्ही गंगोत्री परिसरातला डोडीताल म्हणून एक 4 दिवसांचा ट्रेक केला होता आम्ही। बर, क्या बात आहे, खूप छान। एक्सपिरियन्स मस्त असेल ना? पहिल्यांदाच मी गेली होती एवढे डोंगरावर। वा वा वा, म्हणजे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स ना तुमच्या संसारात? म्हणजे अगदी हनीमूनला गेल्यानंतर अगदी डोंगरावरच नाही चढलो आम्ही, आधी मसुरी वगैरे करत गेलो। हे सांगा। नाही आम्ही तुम्ही हे सांगत नाही? असे टेंट बांधून वगैरे ठेवलं होतं मला। मी ऍक्च्युली पहिल्यांदा त्याच्यामध्ये वगैरे ते अनुभव घेतला होता त्याचा। बर बर। अच्छा, म्हणजे अशा प्रकारे तुमची सगळी सुरुवात झाली। खूप छान। तुमच्या मैत्रिणीत नाही या सगळ्या? हा, आमचं
बचत गट आहे त्यातल्या एवढ्या आलेल्या आहेत, नंतर यायचे अजून यायचे भरपूर मैत्रिणींची बचत केली तुम्ही. 30 जणी आहोत एकत्र बचत गट मध्ये. 30 जणी आहात आणि तुम्ही त्याच्या प्रमुख आहात का? हो, मी प्रमुख आहे आणि सुरुवात मीच केलेली होती बचत गटची, त्याच्यामुळे एवढ्या वाढल्यात त्या सगळ्या. बरं, आता तुमचा मुलगा 12वीला आहे ना? हो. माईक घे बरं जरा. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न, अभ्यास करतोस का? आता होच बोलावं लागेल आईसोबत. आईसमोर होच म्हणावं लागेल. आईची जास्त भीती वाटते का बाबांची? दोघांची. दोघांची. तरी त्यातल्या त्यात बाबांची. बाबांची. आईविषयी काय सांगशील तू? आई म्हणजे नेहमीच मला वाचत असते. बर. बाबांपासून. हा. बर. तुझ्यासाठी आईला खोटं बोलावं लागतं का कधी? हो, कधी कधी खोटं बोलावं लागतं. माझ्या आईला तर नेहमी खोटं बोलावं लागायचं माझ्यासाठी. बघा, त्या मानाने तुम्ही काहीच बोलत नाही. वा वा, खूप छान. तुमची एकत्र फॅमिली आहे, तुमच्या मैत्रिणी आहेत, तुमचा बराच मोठा काय म्हणतात त्याला कुटुंबाचा म्हणा किंवा हे सगळं डोलार आहे, तुम्ही छान सांभाळता. आता जर या घडीला तुमच्यासाठी तुमच्या मिस्टरांना आम्ही एखादं गाणं म्हणायला सांगितलं तर तुम्हाला कुठलं ऐकायला आवडेल? त्यांनी म्हणावं माझ्यासाठी कोणतं म्हणतील. अजूनपर्यंत म्हटलं नाही त्यांनी. कधीच म्हटलं नाही? नाही, माझ्यासाठी म्हटलं नाही. तुम्ही सर आता डोंगरावरच गाणं म्हणून दाखवलं त्यांना. डोंगरावर सगळ्यांसाठी गाणी म्हटली. अरे वा, आज त्यांच्यासाठी म्हणा ना. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी है वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. वा वा वा, खूप छान. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, पण हे सुखाचे आणि दुःखाचे दोन्ही धागे आपण सोडून तुमच्या आमच्यातला जो खवईगिरीचा धागा आहे तो पकडून मी इकडे आलोय आणि आज आपण आपल्या प्रेक्षकांना जरा साठवणीचे पदार्थ दाखवणार आहोत. तयार आहात ना तुम्ही? व्हेरी गुड. एवढ्या छान गप्पा, तुमच्याविषयी माहिती आणि गाणं झालेलं आहे. आपण आता लगेचच रेसिपीजकडे बोलूयात. चला, आपण आहोत गीताताईंच्या किचनमध्ये. गप्पा आपल्या खूप मारून झालेल्या आहेत तुमच्या कुटुंबाशी, तुमच्याशी. आता आपल्याला रेसिपी करायची आहे. सगळ्यांनी तुमच्या हातचं खूप कौतुक केलं स्वयंपाकाचं, त्याच्यामुळे आता तुम्हाला रेसिपी छान करायला लागेल. साठवणीचे पदार्थ करणार आहात ना? हो. बरं, मग पहिला जो पदार्थ करणार आहात त्याचं नाव काय? बाजरीचे सांजुऱ्याचे वडे. सांजुऱ्याचे वडे बाजरीच्या पिठापासून केले जातात ते. अच्छा, मग त्याला सांजुऱ्याचे वडे म्हणतात. बाजरीच्या पिठापासून केले जातात. मग या सांजुरीच्या वड्यांसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. बाजरीची भरड. बरं. जिरं आणि ओव्याची भरड आहे. बरं. लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे. बरं. आणि मीठ. बरं. साहित्यामध्ये फक्त 4 गोष्टी आहेत. किती सोपं आहे? सोपं आहे. करायला सोपी आहे का? करा. मग काय करायला लागते कृती? हे आधी पाणी उकळून घ्यायचं. उकळून घ्यायचं. पाणी याचं प्रमाण एवढं पुरे? हो. 1 कप पिठाला अर्धा कप पाणी लागतं याला. बरं, ठीक. पाण्याला उकळ येऊन द्यायचे. बरं. आता काय बाजरीचं पीठ घालायचं त्याच्यात? आता ह्याच्यात बाजरीचं पीठ घालायचं. घ्या मग. त्याच्यात मी आलं लसणाचा ठेचा टाकते. हो, घाला. त्याच्यात थोडं मीठ टाकायचं. बरं. आणि आपण लसणाची आणि मिरचीची पेस्ट टाकली, ती जी ठेचा आपण केला होता, मग मीठ आणि आता बाजरीचं पीठ आणि पीठ घालायचं. चवीला तसा फार अशी वेगळी चव नसेल ना ह्याची? नाही, टेस्ट छान असते याची. जिरं ओवा असल्यामुळे त्याची थोडी वेगळी टेस्ट येते. मिरचीचा ठेचा वगैरे असल्यामुळे. आता आपण ह्याच्यात वरून सुद्धा स्वादानुसार थोडंसं जिऱ्याचं वास यावा म्हणून वरून सुद्धा थोडं जिरा आणि ओव्याची फोड टाकूया. घाला. जिरा आणि ओव्याची भरड ना? ओव्याची भरड आहे. ठीक. आणि हे बाउल मध्ये काढून मळून घ्यायचं. मळून घ्यायचं. ठीक आहे, मग घ्या काढून. गीताताई, तुम्ही करता आहात सांजोरीचे वडे आणि त्यासाठी लागणार आहे बाजरीचं पीठ. आपण छान मळून घेतलं. आता हे मळलेलं पीठ आपण लगेच वापरायचंय का? हो. कसं वापरायचं? थापा. सांजोरीच्या पिठाचं किंवा त्याच्या मिश्रणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे फार कमीत कमी पदार्थात हे वडे होतात, हो की नाही? आणि करायलाही तशी कृती काही फार अवघड नाहीये आणि खायलाही रुचकर आहे. बरोबर आहे. आता हे वडे थापल्यानंतर किती काळ ते वाळवावे लागतात? आता हे 3-4 दिवस वाळवायचे. बरं. ते म्हणजे ते वर्षभर टिकतात. बरं. आणि तळून घ्यायला मग सोपे, हो की नाही? चला, 3-4 दिवस वाळवायची आपल्याला काही गरज नाहीये, कारण तुम्ही पाहणार, मी येणार म्हणून गीता त्यांनी ऑलरेडी हे 3-4 दिवस सांजोरीचे वडे वाळून घेतलेले आहेत. किती वेळ लागतो तळायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. बरं. तेल चांगलं तापलं की लगेच होतात ते. सांजोरीचे वडे आपण कशासोबत खाऊ शकतो? चटणी सोबत वगैरे खाऊ शकतो. तसे ते मिरचीचा ठेचा, आलं असल्यामुळे, लसूण वगैरे असल्यामुळे ते तिखट असतात. बरं.
सॉस वगैरे, सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर कुठलाही खाऊ शकतो आपण. बरं, चला आम्ही तुम्हाला आज परत एक साठवणीचा पदार्थ दाखवलेला आहे, ज्याचं नाव आहे सांजोरीचे वडे. बाजरीच्या पिठापासून तयार झालेले, तळून तयार होतात. पटकन तुम्ही लिहून घ्या या वड्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. सांजोऱ्याचे वडे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: बाजरीचं पीठ, जिरं आणि ओवा यांची भरड, ठेचलेलं मिरची, लसूण आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईत पाणी गरम करून त्यात ठेचलेला लसूण, मिरची यांची पेस्ट, मीठ, बाजरीचं पीठ एकत्र करून त्यात जिरं, ओवा यांची भरड घालून मिश्रण बाउलमध्ये एकत्र करावं. हे मिश्रण पिठासारखं मळून त्याचे गोळे बनवून छोटे वडे थापून घ्यावेत. हे वडे वाळवावेत आणि गरम तेलात तळून घ्यावेत. गीताताईंनी आपल्याला सांजोऱ्याचे वडे करून दाखवले, खानदेशी पदार्थ. आता आपल्याला दुसराही पदार्थ पाहायचा आहे. आता हा पारंपरिक पदार्थ आहे महाराष्ट्रीयन, पण हे जास्त करून मुरबाड शहापूर लोकचे लोक करतात. हे मुरबाड शहापूरचे लोक करतात. हे गुळीच्या पाण्याचे पापड असं याचं नाव आहे, गुळीच्या पाण्याचे पापड. बरं, हाही साठवणीचा पदार्थ आहे. हो, हा पण साठवणीचा पदार्थ आहे. शहरातली लोक खास करून मीठ पाण्याचे पापड करतात. बरोबर. आणि आदिवासी लोक वगैरे असतात तिकडे, शहापूर मुरबाड साईडचे लोक जी जुनी आहेत, ते जे उडीद पिकवतात, मूग पिकवतात, ती लोक हे गुळीच्या पाण्याचे पापड करतात. गुळीच्या पाण्याचे पापड. बरं, मग ह्याला नाव आपण तसंच देणार आहोत का? देणार आहे. वा, छान. मग याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आधी आपण पाहू. त्यासाठी घेणार आहोत आपण उडदाची डाळ दळून आणलेली आहे. ह्याच्यामध्ये मिरपूड टाकले, मिरी टाकलेलं आहे. बरं. आणि पापड खार टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये पापड खार आहे, मिरी आहे, पुढे आणि ते टाकून आपण दळून आणायची उडदाची डाळ. हे गुळीचं पाणी आहे. गुळीचं पाणी म्हणजे नेमकं काय? गुळीचं पाणी म्हणजे हे शेतकरी लोक जेव्हा उडीद पिकवतात, उडीद मूग हे पिकवतात, तेव्हा ते त्यांची मळणी जेव्हा होते, म्हणजे ते उडीद काढता वेळी त्याचे जे ताणे असतात उडदाचे, ते सगळे एकत्र केले जाते ते ताणे. आणि एक टेटू म्हणून झाड आहे. टेटू. ते रानातच असतं. त्याची साल गोळा केली जाते, त्याची साल काढली जाते. टेटूच्या झाडाची साल. आणि मग ते एकत्र करून ते जाळलं जाते. सगळं ताणे ते जाळले जातात आणि ती साल पण त्याच्यामध्ये जाळली जाते. आणि त्याची जी राखाडी असते ती ते भरून ठेवतात एकत्र. आणि मग ते पाणी घेऊन त्यात ती राखाडी उकळवली जाते, जी त्या टॅटूच्या सालापासून तयार झाली आहे ती. त्याचं सगळं ते एक क्षार त्या पाण्यामध्ये उतरलं जातं. ते एक प्रकारचं खार तयार होतं ते असं. आणि मग ते पाणी कापडाने गाळून घ्यायचं. रात्रभर ते नितळ ठेवलं जातं पाणी. आणि मग ते नितळल्यावर ते पाणी साठवून ठेवलं जातं एकत्र. आणि मग नंतर उन्हाळ्यामध्ये हे पाणी पापड म्हणून पापडामध्ये वापरलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये ते क्षार पण असतात, शिवाय त्या टॅटूच्या झाडाच्या सालीमध्ये जे जीवनसत्व आहेत ते पण असतात. चला, मग गुळीचं पाणी, ही भरड, मिरपूड आणि मीठ हे चारच साहित्य लागणार आहे. कृती काय आहे? कृती म्हणजे पाण्यामध्ये हे पीठ भिजवायचं. भिजवा. मग आपण त्या बाउलमध्ये भिजूया. गुळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तळाशी जे थोडासा गाळ दिसतो ते नेमकं काय? ते गाळ राहतच ते क्षाराचं वगैरे. म्हणजे हे जे आहे ते त्या पाण्याचाच भाग आहे. त्याचाच भाग आहे. बरं, ठीक आहे. आता हे पाणी त्याच्यात मिक्स करायचं. ठीक आहे, घाला. आणि पाणी एकदम कमी घालून मळायचं असतं ते. ठीक आहे. आणि हे पीठ पण जास्त करून रात्री भिजवून ठेवलं, खूप घट्ट असं मळायचं आधी. आणि रात्री घट्ट मळून ठेवायचं आणि सकाळी ते ठेचाचं पीठ. बारीक करून घ्यायचं. ते नाही, वरवंटा पाटा असतं त्याच्यावर ठेचाचं चांगलं. अच्छा, बरं. म्हणजे आपण एरवी तिंबून घेतो तसं ते वरवंटा आणि पाट्यावरती तिंबून घ्यायचं. बरं. ह्या करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता ते पाटा वरवंट्यावरती ठेचून घ्यायचं, त्याच्यामुळे खुसखुशीत होतात. हे सगळं तुम्ही आमचं बोलणं लक्षात ठेवा. तुम्हाला यातलं जितकं शक्य आहे तेवढं करत राहा. याच्यात मिरपूड टाकते, म्हणजे लाटता वेळी ते मिरं असं वरून दिसतं. बरोबर. त्याचा रंगही थोडासा वेगळा आहे. हो की नाही? घाला. मीठ टाकते थोडं. घाला मीठ. ह्याला वाळवायला किती दिवस लागतात? हे एका दिवसात वाळतात. आणि हे शक्यतो आधी सावलीत वाळवायचे. आणि नंतर टिकवण्यासाठी त्याला एखादं ऊन देऊन ठेवायचं. बरं, ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम एका दिवसात तुम्ही ते गुळीचे पापड वाळवू शकता आणि मग लगेच तळून घ्यायचे. बरं. तुर्तास आपल्याला हे सगळं मिश्रण मळून घ्यायला लागेल. हो की नाही? चला, मग गुळीच्या पापडासाठी लागणारं हे मिश्रण आम्ही छान मळून घेतो, एकजीव करतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. गुळीच्या पाण्याचे पापडांसाठी लागणारे मिश्रण आपण छान मळून घेतलं.
आणि ते छान तिंबून पण घेतलं तुम्ही. त्याला तेल का लावलं एवढं? तेल पीठ ठेचण्यासाठी वरून तेल लावावं लागतं. बरं, आणि मग ते चांगलं ठेचलं जातं. बरं, ठीक आहे. त्याच्यामुळे पापड ठिसूळ होतात. बरं, मग आपल्याला आता हे लाटून घ्यायला लागेल ना? आता हे लाटावे लागेल. घ्या मग. आणि ते पीठ कशाचं घेतलंय तुम्ही सोबत? उडदाचंच पीठ. बरं, पण आपल्याला काही एवढी वाट पाहायची गरज नाहीये. त्यांनी आपण येणार तुम्ही पाहणार म्हणून हे छान पापड आधीच लाटून घेतले होते. ह्याला एक ऊन दिलं असेलच. आणि तुम्ही म्हणाल होता त्याप्रमाणे ही मिरपूड अशी सगळीकडे दिसतीये. मग आता फक्त तळायचं काम आहे. बरं, घ्या मग तळून. किती वेळ लागतो याला तळून घ्यायला? 1-2 मिनिट. 2 मिनिटं. तेल गरम झालंय? हो. व्हेरी गुड. तेल गरम झालेलं आहे. गुळीच्या पाण्याचे पापड तळून होत आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्या या पापडासाठी लागणारं साहित्य आणि कृती. गुळीच्या पाण्याचे पापड तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: पांढरं मिरं, हिंग आणि पापड खार घालून दळलेलं उडदाचं पीठ, गुळीचं पाणी, मिरपूड आणि मीठ. कृती: बाउलमध्ये उडीद डाळीचं पीठ घेऊन त्यात गुळीचं पाणी घालून मिश्रण मळून घ्यावं. नंतर त्यात मिरपूड, मीठ घालून मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यावं. मळलेल्या पिठाच्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटून त्याचे पापड तयार करावे. हे पापड वाळवून तळून घ्यावेत. तयार आहेत गुळीच्या पाण्याचे पापड. गुळीच्या पाण्याचे पापड आता आपण केले गीताताई. आता आपल्याला तिसरा साठवणीचा पदार्थ करायचा आहे. आता डाळीचे सांडगे करायचे आहेत आपल्याला. डाळीचे सांडगे हा तिसरा आपल्याला साठवणीचा पदार्थ गीताताई दाखवत आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. हे मटकीची डाळ, उडदाची डाळ, बरं, चणा डाळ आणि मूग डाळ असे हे डाळी भाजून पीठ केलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं घालून त्याचं पीठ केलंय. 4 डाळी आणि 1 जिरं. बरोबर की नाही? कांद्याचे काप. हे काय? हे गरम मसाला आहे. गरम मसाला हा बाजारात रेडीमेड आणलाय का घरी? नाही, हा पण आम्ही घरी करतो. लाल तिखट पण आम्ही उन्हाळी घरीच करतो. बरं, आणि हे मीठ. बरं, साठवणीचे पदार्थ. आणि आता गीताताई करणार आहे डाळीचे सांडगे. बरोबर? साहित्य आपण पाहिलं होतं. कृती करायची आता आपल्याला. चल, काय करायला लागतं? आता प्रथम एक कांदा घ्यायचा. बरं, बारीक चिरून घ्यायचा एकदम. हो. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली ताई. थोडी कोथिंबीर घातली. बरं, पुढे काय लागणार आहे? पीठ घालते मी. बरं, त्याच्यामध्ये आपण 3-4 डाळी एकत्र केल्या. 4 डाळींचं मिश्रण आहे. 4 डाळींचं मिश्रण, त्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये जिऱ्याचं पण पीठ आहे. पुढे काय लागणार आहे? थोडं तिखट घालूया. लाल तिखट. जसे आपल्याला तिखट हवे असते तसे घालायचे. ह्याची भाजी करतात नंतर त्याच्यामध्ये पण तिखट येतच. बरं, गरम मसाला घातला आणि मीठ घालतोय आपण. बरं, आता काय मिक्स करून घ्यायचं? पाणी लागणार आहे? हो. ह्या सांडग्याची आपण भाजी करू शकतो ना? हो, ह्याची भाजी करू शकतो. पण हे जास्त करून जर तुम्ही सुकट, बोंबील ह्याच्यामध्ये घातले तर खूप छान लागतात ते. अच्छा, बरं, अजून छान लागतात. म्हणजे जसे आपण शेव भाजी करतो. तर रश्याची भाजी सुद्धा करू शकतो. पुढे काय करायचं आता? आता ह्याचे आपण सांडगे पाडायचे. घ्या मग सांडगे पाडून. हे सांडगे पाडल्यानंतर ह्याला किती काळ वाळवायला लागतं? ह्याला पण 3-4 दिवस वाळवायला लागतात. चांगले कडक उन्हात वाळवायला लागतात ह्याला. बर, डाळीच्या पिठाचे सांडगे त्यांनी व्यवस्थित प्रकारे असे छान घालून घेतलेले आहेत. त्याला वाळवायला किती दिवस लागतात म्हणा? 3-4 दिवस लागतात. 3-4 दिवस. पण आपल्यासाठी त्यांनी ऑलरेडी तयार करून ठेवलेले हो की नाही? हे आहे तिथे. पण मला सांगा, हे तर डाळीच्या पिठाचे सांडगे आहेच जे तुम्ही 3-4 दिवस वाळवलेत. पण हे काय तुम्ही अशा आकारात? सांडगेच आहेत, पण ते जरा थोडे वेगळ्या आकारात केलेले आहेत. असं चकलीच्या साच्याने सरळ पाडून ते कट केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे सांडगे तेच आहेत. शॉर्टकट मारलाय ते. शॉर्टकट. बरं बरं, ठीक. इथे जरा ताईंनी प्रयोगशीलता करून पाहिलेली आहे. सांडगे तेच आहेत, चवही तीच असणार. आकार जरा वेगळा. आकार वेगळा. घ्या मग. आता हे सांडगे तयार होतात डाळीच्या पिठाचे. अजिबात विसरू नका ह्याची भाजी करायला. किंवा तुम्ही कशासोबत म्हणालात? हे भाकरी सोबत छान लागतात. आणि नॉनव्हेज मध्ये खूपच सुंदर लागतात हे वडे. ताईंचा फार आग्रह आहे की तुम्ही नॉनव्हेज मध्येच करून पहा सांडगे. त्याची छान भाजी पण होईल. पण तुर्तास पटकन तुम्ही लिहून घ्या डाळीच्या पिठाच्या सांडग्यांसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. डाळीचे सांडगे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: चणा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ आणि मटकी डाळ यांचं पीठ, मीठ, कांदा, कोथिंबीर, लाल तिखट आणि गरम मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कांदा, कोथिंबीर, मिश्र डाळींचं पीठ, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि पाणी एकत्र घालून मिश्रण तयार करून घ्यावं. या मिश्रणाचे सांडगे पाडून ते वाळवून गरम तेलात तळून घ्यावेत. तयार आहेत डाळीचे सांडगे. गीताताईंच्या घरी आज आपण आलो आणि त्यांनी आपल्यासाठी चक्क 3-3 साठवणीच्या रेसिपीज केल्या. गीताताई,
खूप छान वाटलं आम्हाला तुमच्याकडे येऊन. मलाही खूप छान वाटलं. नक्की वाटलं का? हो, खूप छान वाटलं. आम्हालाही संधी दिल्याबद्दल वा, आम्ही तुमचे आणि आम्ही सारे खवय्याचे खूप आभारी आहोत. वा वा, आम्हाला पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमच्या या व्यवसायाबद्दल जाणून घेऊन किंवा तुमच्याकडे या रेसिपीज पाहून. तुम्ही झी मराठी एरवी पाहता असं तुम्ही म्हणालात आम्हाला. हो, रोज पाहतो. रोज पाहतात ना? आमच्याकडे फक्त झी मराठीच लागतं, दुसरं चॅनल लागत नाहीये. वा वा, माझे मिस्टर आल्यापासून झी मराठी ते 10 वाजेपर्यंत झी मराठीच बघत असतो. वा वा, क्या बात आहे. म्हणजे झी मराठीच्या फॅमिलीचा तुम्ही पण एक भाग आहात, कारण तुम्ही आमचे रेग्युलर प्रेक्षक आहात. आणि आज तुम्ही स्वतः खवय्येमध्ये छान रेसिपीज केल्यात. खूप बरं वाटलं. आणि इतके छान पदार्थ केल्याबद्दल झी मराठीकडनंच, या शो कडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू. असेच नवीन नवीन पदार्थ करत राहा आणि तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. चला, गीताताईंसोबत आजचा रंगलेला हा भाग कसा वाटला तुम्हाला, रेसिपीज कशा वाटल्या, आमच्या गप्पा कशा वाटल्या, आणि शिवाय तुमच्याकडे जर एखादी आम्हाला देण्यासाठी टिप असेल ज्याच्याने आमचा स्वयंपाक उत्तम होणार असेल, हे सगळं आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. गीताताईंनी आपल्यासाठी केलेले 3 साठवणीचे पदार्थ आपल्या समोर आहेत. आणि काय ना, साठवणीच्या पदार्थांची एक गंमत असते की ते जेव्हा आपण सगळ्यांसोबत खातो ना, फॅमिली सोबत, तेव्हा ते जास्ती चांगले लागतात. हो की नाही? बरोबर आहे ना माझं? तेव्हा आपण सगळे मिळून हे खाऊयात. म्हणजे आपली लहान मुलंही आहेत, तुमची घरातली मंडळी आहेत सगळे, हो की नाही? ते खाण्याआधी आपण जरा एक फोटो काढूयात. एवढे सगळे जण जमले तर जरा कॅमेऱ्यात बघा. 1 2 3 स्माइल प्लीज. आणि आता ठरल्याप्रमाणे हे सगळे पदार्थ आम्ही सगळे मिळून खाणार आहोत. सगळ्यांसाठी हे कमी पडतील असं नाही वाटत का तुम्हाला? अजून आहेत की घरात? आहेत ना? हो, व्हेरी गुड. चला, सगळी तयारी आमची झालेली आहे. आता तुम्ही तयारी करा निरोपाची. भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान छान पदार्थ घरी ट्राय करा. ते साठवणीचे असू द्यात. तळा, सेव्ह करा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये साठवणीचे पदार्थ. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे